बरे ना, बरेच असतील. मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. माझा आवाज तुम्हाला समजत असेल. मी आजारीच आहे पण व्हिडिओ करते. हे बघा, आज आपल्याला बनवायचे हे मी तांदूळ धुतले. हे मापानं मोजून पावभर घेतले मी. हे तांदूळ मापानं म्हणजे मी तुम्हाला माप दाखवते. मोजून घेतले. हे याला पाव म्हणतात. हे पावभर घेतले मी हे तांदूळ आणि यांना धुतले आणि केव्हाचे मी असे पसरवून ठेवले. तर आता हे मला भाजून घ्यायचे. आता आपण याच्यात कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण छान याला भाजून घेऊ. हे बघा, कढई ठेवली मी आणि याच्यात टाकलं 1 चमचा भर तूप. थोडंसं तूप टाकलं आणि हे तांदूळ आपण भाजून घेऊ. दोन भाग करू याचे. मस्त असे खरपूस. जास्त चटका बी लागू द्यायचा नाही, त्याचा कलर बी जाऊ द्यायचा नाही आणि कच्चं बी राहू द्यायचं नाही. अशा प्रकारे आपण हे तांदूळ भाजून घेऊ. तळण तुळण श्रावण महिन्यात होणार नाही म्हणून असे पदार्थ करायचे आणि असे पदार्थ खायचे. तुम्हाला छान असं करून दाखवते. माझं सगळ्या रेसिपी गावरान पद्धतीच्या असतात. गावरान पद्धतीचंच बनवते मी. जुनं आणि गावरान पद्धतीचं. नवीन हे काही टाकून काय म्हणतात त्याला, ते कलर वगैरे टाकून ते एखाद्याच वस्तूमध्ये कलर वापरायचा असतो. हे मी वापरत नाही जास्त आणि मी साध्या आणि सिंपल माझ्या रेसिप्या लक्षात येतील अशाच असतात. आणि मी आज तुम्हाला एक कोडं पण सोडवायला देणार आहे. अर्धी रेसिपी झाली की मी कोडं टाकणार आहे. माझं कोडं सोडवा बरं का. कोण सोडवते मी पाहते. हे बघा, हे दुसरी पण बॅच मी छान भाजून घेतली आहे. हे बघा, ही पण छान झाली आहे. आता आपण गॅस बंद करू. हे बघा, गॅस बंद केला आणि हे याच्यात थंड होण्यासाठी टाकते. आणि हे थंड झालं. ही पहिली गॅस ही थंडी झाली. आता आपण काय करू, हे मिक्सर मधून काढून घेऊ. थोडं मिक्सर मधून काढून घेऊ. ही गॅस थंडी झाली आहे आणि चाळणीने गाळून घेऊ. हे बारीक करून घेतलं मी एक भांड. आता याला आपण गाळून घेऊ. असं चाळणीने गाळून घ्यायचं. हे बघा, असं मस्त होते. आणि हे राहिलेलं परत याच्यात टाकायचं आणि हे इकडचं थंड झालेलं आहे. हे करून घेऊ आपण आता. आणि हे थंड होते बाकीचं. हे बघा, हे एवढे बदाम आहे आणि हे काजू बदाम आहे. थोड्याशा आपण भाजून घेऊ आणि हे आपण मिक्सरमध्ये बारीक करू आणि ते आपण या पिठामध्ये टाकून घेऊ. हे बघा, हे पीठ असं मिक्सरमध्ये बारीक केलं मी मस्त. आणि हा काजू बदाम भाजून आता हे पण बारीक करून घेऊ. मी छान असे भाजून घेतले डाग पडेपर्यंत. हे बघा, आता याला थंड होऊ द्यायचं. नंतरच मिक्सरमधून काढायचं, नाहीतर मग याचं तेल आहे ना ते सगळं मिक्सरला बिलगेल. आणि मी एवढे मनुके कापून घेतले. हे बघा, छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि हे आता मी मिक्सरमधून काढून घे. हे काजू बदाम हे पण मी बारीक करून घेतले. आता मी या प्लेटमध्ये काढते. आता हे बारीक करायचं काम आपलं संपलं आहे.
नाही, साखर राहिली. हे पण बारीक करून घेतलं. आता आपण साखर बारीक करू. साखर मी बारीक करून घेतली आहे. हे पण अशी गाळून घेऊ. मी ते मापभर ते तांदूळ घेतले ना, त्याचा सपाट माप हे साखर घेते. हे सपाट माप साखर टाकून आणि छान तुम्हाला जसं गोड आवडत असेल तसं तुम्ही गोड टाका. मात्र साखर बरोबरीची घेऊ नका, थोडी कमीच घ्या, जास्त गोड होतील मग ते. बंद करून टाका गॅस. काहीच राहिलं, बारीक झाले मस्त, काहीच राहिलं नाही. याच्यात खडे खुडे साखरेचे हे बा एकदम बारीक झालंय मस्त. काही गाड्याचं बी काम नव्हतं, पण मला शंका होती की याच्यात खडे राहिले असतील म्हणून मी हे गाळून घेतलं, पण काहीच नाही त्याच्यामध्ये. आता हे बघा, हे दोघी मिक्सरचे भांडे मी करून घेतले बारीक. साखर आणि याच्यामध्ये आपण हे बघा, हे काजू बदामाचं हे पण टाकून घेऊ. हे बघा, हे पण टाकलं सगळं. आणि हे पण टाकून देऊ. हे काय म्हणताय, मनुक्याचे तुकडे केले मी आणि हे पण टाकायचे. आता आपण याला एकजीव करून घेऊ छान. याच्यामध्ये गरम तूप टाकत जाऊ आणि एकजीव करत जाऊ. हे बघा, तूप लागलं तर अजून हे गरम होते इथे. जसं जसं लागलं तसं तसं तूप टाकून टाकून यायला सोडायचं. छान असं मऊसूत केलं पाहिजे. हे तूप टाकत राहायचं असं चमच्याने याच्यावर आणि कालवत राहायचं असं. मस्त एकजीव करून घ्यायचं. हे बघा, मी तूप टाकते आता. पहिले 2-3 वेळा टाकलं मी. हे असं टाकून घ्यायचं जसं लागलं तसं. याच्यात साखर टाकली आहे ना आणि तूप गरम आहे, ते साखरचं पाणी नाही व्हायला पाहिजे. असं सांभाळून सांभाळून टाकायचं. हे बघा, हे आता छान मऊसूत झालेलं आहे. आणि याचे असे लाडू बांधायचे तांदूळाचे. काय म्हणतात, सत्तूचे लाडू याला म्हणतात, सत्तूचे लाडू. आता राखी पौर्णिमा येईल, राखी पौर्णिमेला असे सत्तूचे लाडू बनवा आणि छान होता. हे खूप चवदार लागतात आणि खूप चांगले होतात. असे असे बांधून मस्त गोल गरगरीत. हे बघा, मस्त काजू टाकले, मनुके टाकले, बदाम टाकले, तूप टाकलं, साखर टाकली आणि तांदूळ भाजून धुवून भाजून आणि मस्त असे सत्तूचे लाडू मी तुम्हाला करून दाखवले. हे बघा, आता हे लाडू बांधते मी.
नंतर दाखवते. प्रकारे मी हे लाडू तुम्हाला बांधून दाखवलेले तांदूळाचे लाडू. हे असे तांदूळाचे लाडू मी तुम्हाला बांधून दाखवलेले. किती छान झाले, गोल गरगरीत आणि खूपच छान. हे असे एक माप तांदूळाचं घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्ध माप साखर टाकलं, अर्ध्याच्या थोडं जास्त टाकली, तेवढी साखर टाकली, काजू टाकले, बदाम टाकले आणि असे छान नरम चटक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवले. हे लाडू जर तुम्हाला आवडले असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळे लाडू बनवले होते पण तांदूळाचे लाडू राहिले होते, ते पण बनवले मी. हे जर आवडले, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का.